समोर फलंदाज अक्षय. पहिला चेंडू खराब चेंडू. एक धाव मात्र मिळाले. पुढील चेंडू दुर्वांकुरी आता सुरेश क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू दुर्वांकुरी आता आणि इथे मात्र अक्षय याच्या बॅट मधून निघालाय. 4 धावा. धाव संकटावर पोहोचले 5. हा चेंडू मात्र सुंदररित्या होतो. धाव काय मात्र मिळत नाही. संघाची धावसंख्या आहे तिथे 5 धावा. पहिल्या षटक दुर्वांकुरी यांचा प्रगतीपथावर. पुढील चेंडू हा चेंडू सुद्धा सुरेश चेंडू स्वतः गोलंदाज चेंडू कलेक्ट करतोय. आणि पुन्हा एकदा 4 धावा. तर धावेने संघाची धावसंख्या पोहोचले 9 या धावसंख्येवरती. रिव्ह्यू उद्या भेटेल. सेमीफायनलचा सामना उपले वर्सेस रूम. हा चेंडू आणि पुन्हा एकदा 4 धावा. तर धावेने संघाची धावसंख्येवर धावसंख्येवर पोहोचले. पहिल्या षटकातील 20-13. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल उपले संघाची. 20-13 वैयक्तिक पहिलं. संघाचा दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अतुल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी तयार. समोर फलंदाज मेघराज उर्फ मॅगी. पहिला चेंडू अतुल याचा सामना करतोय मेघराज. सुरेश चेंडू तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू अतुल याचा मेघराजाला. हा चेंडू मात्र काही समजत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. यष्टी रक्षक आपलं काम व्यवस्थितरित्या पूर्ण करतोय. पुढील चेंडू अतुल याचा आपल्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. खराब चेंडू. 1 धाव. धावसंख्या झाली 14. पुढील चेंडू आणि इथे मात्र मेघराजाच्या बॅट मधून निघाला A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकारे. चौकारेचा साइन. संघाची धावसंख्या पोहोचले 18 या धावसंख्येवरती. 20-18. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल यंग स्टार उपले संघाची. पुढील चेंडू अतुल याचा सामना करतोय मेघराज. सुरेश क्षेत्ररक्षण. धावसंख्या आहे तिथे 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. खराब चेंडू. 1+1 अशा 2 धाव मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 20. 20-20. पुढील चेंडू खराब चेंडू. परिपंत ओम नेमन खराब चेंडू दर्शवतायत. एका धावेने संघ पुढे सरकलाय. धावसंख्या झाली 21. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू अतुल याचा सामना करतोय मेघराज.
खराब चेंडूचा इशारा आणि ते मात्र 1+4. मॅगी मात्र टच मध्ये आलाय. मॅगी याच्या बॅट मधून निघालाय. डाबरलाल दंत म्हणजे चौकारीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवरती. दुसरं षटक अतुल्याचं प्रगतीपथावर ऋण संघाकडून. हा चेंडू मात्र काही समजला नाहीये. एक धाव मात्र मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27. नाही तिथवरती बोलले मॅच ते. अरे बोलले होय काय काय मग किती मध्ये मॅटर झालं तुला काय तुला बघायचं आहे ना लवकर जायचं. 2 षटकांची समाप्ती झाली. पाहूया वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येतोय. गोलंदाज ऋण संघाकडून सौरभ गोलंदाजी मार्फत पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यास तयार. खराब चेंडू. धावसंख्या 28. साला 11 मॅच आली आहे. काय नवीन करायला पाहिजे ना. वरतीला सांगितलं गेलं जोरात मारीन नाही. पुढील चेंडू सौरभ याचा सामना करतोय अक्षय. ते मात्र पण एवढा खाल्ला ना मला. एक धाव. एका धावेने धावसंख्येवर कोणतं थांबवलं मला. पुढील चेंडू सौरभ याचा. हा चेंडू मात्र काही समजत नाहीये आणि इथे मात्र जबरदस्त सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय आपल्याला. यंत्र संघामध्ये धावसंख्या झाले 30. बिनबाद 30. आता मात्र स्ट्राईकला आलाय मेघराज. पाहूया मेघराज उर्वरित चेंडू मध्ये किती चौकार मारतोय आपल्या संघासाठी. 1+. आपला डिसिजन द्यायचा आहे. पंच आपला तुम्ही डिसिजन द्या. खराब चेंडूचा इशारा. 1+1 अशा 2 धावा. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. धावसंख्या झाले 32. पुढील चेंडू सौरभ याचा आणि सुरेख फटका. मॅगी मात्र टच मध्ये आलाय. मॅगी याच्या बॅट मधून निघालाय. डाबरलाल दंत म्हणजे चौकारीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 36 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर सौरभ याचं 36 धावा. धाव फलकावर लागले. इथे मात्र सुंदर चेंडू. धाव मात्र मिळत नाहीये. धावसंख्या आहे तिथे 36. बिनबाद 36. सुरेख फटका आणि इथे मात्र 4 धावा. छत्रपतीचा छावा मारतोय 4 धावा. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 40. बिनबाद 40. जबरदस्त अशी सुरुवात म्हणावी लागली यंगस्टर उपले संघाची. पुन्हा एकदा मॅगीचा बॅटमधून निघालेला एवन पद्धतीचा ब्रँडेड चौकारीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 44 आणि 45 धावांचं एक टफ फाईट आव्हान ठेवलंय असलेश्वर ऋण संघासमोर. 18 चेंडू आणि 45 धावा. 18 चेंडू 45 धावा. प्रत्येक षटकामागे 15 धावांची सरासरी लागली. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे ऋण संघ. पहिला चेंडू मॅगी याचा वैयक्तिक पहिला संघाकडे पहिले षटक घेऊन आला. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी तयार. क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय यंगस्टर उपले संघाकडून. हा चेंडू मात्र काही समजत नाहीये. सौरभला चेंडू जातो. घे धाव. पुढील चेंडू मॅगी याचा आणि ते मात्र तिसरा चेंडूची समाप्ती झाली. पुढील चेंडू मेघराजाचा
खराब चेंडू आणि इथे मात्र खराब चेंडूचा इशारा. एक धाव मात्र मिळते परंतु फलंदाज मात्र बाद होतोय. सौरभ धूम संघाला एका छळीवरती पहिला हजरा बसलाय. पाहूया याची जागा घेण्यासाठी आलाय नवीन फलंदाज तन्मय. क्षेत्ररक्षण राकेश क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या संघासाठी नक्की 4 धावा रोखल्या आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतो यांचा उपयोग संघाकडून. खराब चेंडूचा इशारा. एक धाव मात्र मिळाले. एका धावने धावसंख्येत पोहोचले. 2 धावा. खराब चेंडूचा इशारा. एक धाव मात्र मिळाले. धावसंख्या झाली 3. आणि ते मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. खरोखरच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला उपयोग संघाकडून. त्याही क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी 4 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. खराब चेंडू. एक धाव मात्र मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू मात्र एक धाव मिळाले. आणि इथे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाकडे संघाची धावसंख्या झाले 1-5. 18 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान होतं. पहिल्या षटकाकडे 5 धावा आल्या. आता मात्र 12 चेंडू आणि 40 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 20 धावांची सरासरी लागले रूट संघाला. आता मात्र दुर्वांकूर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाज राकेश. पंचांच्या उजव्या बाजून मारा करणारे तयार. समोर फलंदाज तन्मय. पाहूया तन्मय. खराब चेंडू. 1+1. आता या 2 धावा. 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. धावसंख्या झाले 7 धावा. पुढील चेंडू राकेश याचा. हा चेंडू मात्र सुरेश. पुढील चेंडू खराब. 4 धावा. 4 धावे. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा 4 धावा. तन्मय मात्र आपल्या संघासाठी उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्या झाले 15. अजूनही 30 धावांची गरज. पाहूया पुढील चेंडू राकेशचा. ते मात्र 1 धाव पळून काढण्यात यश आलंय. धावसंख्या झाली 16. दुसऱ्या षटकामधील काही चेंडू बाकी. हा चेंडू मात्र काही समजत नाही. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या झाली 17. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर राकेश याचं. फलंदाजी करतोय दुर्वांकूर. ते मात्र दुर्वांकूर सुंदर फटका मारला होता परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. आणि ते मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाकडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा. अजूनही 28 धावांची गरज. 6 चेंडू 28 धावा. झाला तर काय करतो. पहिला बारीकच होता तो. आता 2-3 वर्षांनी मरण नाही रे. 6 चेंडू 28 धावा. बॉलरने बारकं वाटतं.
निसर 93चा वाटतो. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं शेवटचं अंतिम षटक घेऊन येतो यंगस्टार उचले संघाचा गोलंदाज टीमच्या पंचाच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पहिला चेंडू सुरेश चेंडू तन्मय याला चेंडू समजत नाही. 5 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाजी इथे मात्र 4 धावा धावसंख्येत पोहोचले. 21 धावसंख्येवरती 4 धावा धावसंख्या 25 अजूनही 20 धावांची गरज. 20 धावांची गरज. खराब चेंडू 1+1 अशा 2 धावा. 27 धावा धावसंख्या झाले 31. पुढील चेंडू आणि इथे मात्र त्रिपळाची बाद होऊन टपून परतलाय तन्मय आणि इथे मात्र विजय संघ ठरलाय. नवलाई यंगस्टार उपळे विजय संघाचं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. स्वयंभू मित्रमंडळ कोंडे पाले